2022चा अर्ज होता, त्या 22च्या अनुषंगाने त्यांनी 22ची एनओसी दिली म्हणून, बरोबर? हा, याच्यात काय दुसरा अनुषंग आहे का? बोल. जर 2024 ला एनओसी दिली 22च्या अर्जाच्या अनुषंगाने, आता मी बी थोडा शिकलोय, 22च्या अर्जाच्या अनुषंगाने एनओसी दिली 2024 ला, त्या आणि कंपनीचा माणूस कधी आला मागायला 2024 ला, यांनी एनओसी त्याचा अर्ज होता 22 ला, हे सगळं ठीक आहे. पण जर तुम्ही 24 ला माणूस इथं आलाय तर एनओसीची तारीख किती असेल, रजिस्टरला तारीख किती असेल? 24 ची चिन्ह तुमच्या रजिस्टरला 2022 कसं आलं? मीटिंगचा विषय होता, त्या मीटिंगच्या विषयाला तुम्ही एनओसी दिली, बरोबर भाऊ साहेब? मग त्या एनओसीच्या जिथं ग्रामसभेमध्ये विषय संपला किंवा त्याला एनओसी द्यायची, विषय काय थांबला होता हे बी सांगतो तुम्हाला. आपल्या महाराजांचं काम करायचं होतं, त्यांना आपल्याला महाराजांच्या एनओसी त्यावेळी विषय असा होता की महाराजांचं काम त्यांनी करून द्यावं म्हणून, म्हणजे आपलं स्मारकचं. त्या विषयासाठी आपण त्यांना स्पष्ट सगळ्यांनी ग्रामसभेत सांगितलं आणि मासिक सभेत 2-4 मासिक सभा झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे 5-6 जणांनी कोणी विरोध केला की त्याला एनओसी देऊन टाकायची, बरोबर? देऊन टाकू ते म्हणल्यानंतर आम्ही तुम्हाला सीएसआर मधून मदत करू आणि तुम्ही आम्हाला एनओसी द्या. मग सगळ्यांनी ठरल्यानंतर आपण त्याला कोणत्याही गोष्टीला नाही करता आपण त्याला सगळ्यांच्या साक्षीने एनओसी दिलेली आहे. त्यात 2 मिनिटं आहे का माझं, त्यांना सगळी एनओसी दिली. ह्याच्यावरती हा विषय प्रत्येक वेळेस हा नाटक करायचं, काय ना काहीतरी काढायचं विषय, दर मिटिंगला विषय घ्यायचा. एकदा सांगितल्यानंतर तो विषय संपला पाहिजे. हा, काय अडचण आली? मी नाटक करतो ना, आता इथं नाटक कोण करतो सांगतो? शिवा, तुमची ती वय आहे ना, पुढे शिवा ती वय घेऊन या. मी नाटक करतो ना, वय आहे ना, 2 वर्षाचा कालावधी जातो मध्ये, 2 वर्षाचा कालावधी, तरी एनओसीची तारीख 2022च्या रेकॉर्डला कशी आहे? मध्ये एनओसी दिलं नाही का 2 वर्षात कुणाला? याचा अर्थ एनओसी खिशात होती, हा माझा आरोप आहे. 2 वर्ष माझा आरोप आहे, 2 वर्ष एनओसी खिशात होती. तुमच्या रेकॉर्डला जर त्या माणसाने 2022 ला अर्ज केलाय तर तुमच्या रेकॉर्डला 2022 ला अर्ज केला, ठीक आहे, आणि तुमची एनओसी द्यायची ठरली 2024 ला. तो माणूस इथं आलाय एनओसीसाठी, ह्याच मंदिरात आलेला आहे. बाबूराव आलता का नाही? 2024 ला तो माणूस इथं आलता. मग तुमच्या एक मिनिट, तुमच्या रेकॉर्डला मग 2024 ला एनओसी दिली म्हणून पाहिजे का? सगळ्याच्या मताने ठरले. मग रेकॉर्डला तुमच्या 2022 ला एनओसी दिली तर कसं आहे? हा, आणि मी नाटक करतो ना, मी आता गावाची माफी मागतो आणि मी इथून नाटकातून निघून जातो. गावाची भांडण लावून ऐका, चोपडाच्या एनओसीच्या संदर्भात चाललेली चर्चा आहे. 2022 मध्ये अर्ज आलेला आहे, त्या संबंधित एनओसी साठी चेरी काय फूड अशा नावाने काहीतरी अर्जाची मागणी केलेली, त्याला माझ्याकडे कागद नाही. आणि त्यांना ती एनओसी आपण त्याच तारखेची पण 24 ला दिली. कारण का ठेवली होती एनओसी ती 2 वर्ष? की त्यांना महाराजांच्या तिथं काम करायसाठी त्यांनी ही करायचं असं सगळ्यांच्या मताने ठरलं होतं. नंतर काय म्हणले किंवा कोणाचाही काही न घेता नंतर विषय होईल, काही होईल सगळ्याच्यानी, पण आता सीएसआर मधून ती करून देतील आणि ते एनओसी देऊन टाका म्हणून ते एनओसी त्यावर दिलेली का? बरं, तुम्ही 2 वर्ष एनओसी ठेवली, 2 वर्ष ठीकच काय? 2 वर्ष एनओसी कुठे होती? ग्रामपंचायत मध्ये कुठे होती? ऐका ना, एनओसी गावात देताना ना असं गावचं ठरलं होतं की बाबा एखादा उद्योग गावात येतोय, 4 लोकांना काम मिळेल, त्या अनुषंगाने ना 1ही रुपया कोणाच्या कुठल्याही कंपनीकडून घ्यायचा नाही असं ठरल्याच्या नंतर एनओसी दिली. त्याच्या अगोदरचा विषय सांगतो. पहिलं काय होतं, एनओसीला आलं की सरपंचाला तो भेटायचा, तो काय कागद मांडत नव्हता. असे किस्से बरेचसे झालेले आहेत. एका पंपाला एनओसी मागितली, संतोष आपणच होतो, त्याला फक्त आम्ही काय सांगितलं, तुला गावासाठी काही मदत करता येत असेल तू कर फक्त. मग त्यांनी आपल्याला प्रिंटर द्यायची बोली केली होती, तशी आपण त्यांना पण सांगितलं तुम्ही गावासाठी काही करू शकता का, तेवढं असेल तर तुम्ही द्या. पण त्यांनी आपल्याला उत्तर काय दिलं की मी सीएसआर फंडातून माझं काम करून देईल. पण त्याला महाराजांच्या खर्चासाठी पैसे मागितले होते, ते देतो म्हणला होता आणि परत नाही म्हणला, त्याच्यासाठी राहिलं. पण नंतर असं ठरलं की कुठल्याच कंपनीला नाही एनओसीला कोणालाच अडवायचं नाही, 1ही रुपया घ्यायचा नाही, गावात उद्योगधंदे आले पाहिजे, बरोबर आहे? आता नियमाने आहे ना, सांगतो मी तुला नियमाने, तुझ्याकडचा पुरावा सांगतो, मला काही कोणाची बाजू घ्यायची नाही. 51 नंबरची आहे ना चेतना अशोक चोपडा आणि त्यांची तारीख आहे 10/10/2022 आणि 500 तेवढी त्यांना 50 आणि 51 नंबर असे रजिस्टर नंबर पडले चेतना अशोक चोपडाच्या नावाने.
10/10/2022 बरोबर आहे. चेरी पार्क या नावाने ना त्यांना एनओसी दिली. ऐक ना जरा, ठीक आहे. तो माणूस किती तारखेला आला, त्याचा अर्ज किती तारखेला आला ना, तर 2 मिनिट. 25 ला तो इथं आलेला आहे. हा, तो का आला मी सांगतो. ऐक, मला आहे ना हे संतोषची बाजू नाही घ्यायची, दादांची बी नाही घ्यायची. गावात फक्त उद्योगधंदे आले पाहिजे. आता तो 2025 मध्ये 26 तारखेला आला ना, त्याचं उत्तर सांगतो. त्यांनी ऑलरेडी आहे ना, ही तारीख किती आहे तुझ्याकडे, 10/10/2022 बरोबर आहे. तो 26 जानेवारीला इथं आला बरोबर आहे. 2024 ला आला, पण ह्यांनी अर्ज करताना 2022 मध्येच केलेला आहे. ऐक मी तुला 2 मिनिटं सांगतो. ऐक मला जी माहिती मिळाली ती मला जी माहिती मिळाली ती तर मला सांगू दे पहिली. 2 मिनिटं सांगतो. 2 मिनिटं ऐका 2 मिनिटं ऐका ना. हे का त्याने अर्ज केला, पण त्या टायमाला त्याला एनओसी दिली नाही. अर्ज केला होता त्या माणसाने, त्याला एनओसी का नाही दिली, तर महाराजांच्या पुतळ्यासाठी त्याला खर्च घ्यायचा होता. हे सगळ्यांना मान्य आहे का नाही, असा विषय ठरला होता. पण नंतर असं बी ठरलं की बाबा एखादी कंपनी बाहेर जाऊन, ऐका ना, त्याचे सगळे पुरावे तुला मिळतील. मी बी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. तोपर्यंत एनओसीचा नंबर पडलाय, रिस्टर पडलेला आहे. दादा नंबर हा रिस्टर पडलेला आहे. संतोष बरोबर आहे का नाही. ऐक ना भाऊसाहेब, त्याला आहे ना अर्ज कधी आला आणि एनओसीची तारीख कधी पडली, तुम्ही एनओसी 2024 मध्ये दिल्या बरोबर आहे का नाही. पण तुम्ही सांगा ना 2022 ला अर्ज होता, वर्षभर त्याची टाकली होती, हे सांगणार कधी तुम्ही. अरे भाऊसाहेब, तुम्ही परत गावात काढू नका लोक. काय तुम्ही तेच सांगताना 2 वर्ष एनओसी कुठे होती हे विचारतोय मी. एनओसी त्यावेळेस होते भाऊ, काय नाव त्यांचं होतं नाही भाऊ. एनओसी आपण त्यावेळेस तिथंच होती, त्यावेळेस एनओसी बनवली आहे. ज्या दिवशी फक्त 22च्या अर्जानुसार त्याला ते एनओसी दिल्या. बरं एक मला कळत नाही, तुला प्रॉब्लेम काय त्याचा. एनओसी दिली ना आपण एनओसी काय फ्रॉड झालं सांग. काय फ्रॉड झाला. अरे काय मी काय म्हणलं तुला सगळ्यांना 1 मिनिट मी काय म्हणतोय. मी ना सध्या मंदिरामध्ये आहे. मी गेले 8-7 वर्ष झालं या कंपन्या विषयावर बोलतोय. सगळ्यांनी फक्त आता गेंडाच्या कातडी सारखं झालंय. कुणालाच काय करणार राहिलं ह्याच्यात. गेंड्याच्या कातडी सारखे हे प्रशासन असलेलं काय कुणाला इथं फायदा होत नाही. दिवाळी आली की ह्यांच्या काही पाकिट येते. दिवाळी आली की ह्यांच्याकडे पाकिट येते म्हणून एका आहे का. दादा विषय तुम्ही समजून घ्या. जर कोणी जर ह्याच्यामध्ये पाकिट घेतलं असेल तर आम्ही गुलाब सोडतो. हा, आमची काय अडचण नाही त्याच्यामध्ये. जर देवाच्या देवाला आम्ही गुलाब सोडतो तर आम्ही कुणाचं पाकिट घेऊन जर येऊन तुम्ही ज्या मासिक मिटिंगला होता त्या मिटिंगला समोरच्या माणसाचं काय उत्तर होतं मला द्या. कुठल्या माणसाचं संतोषचं काय उत्तर होतं. मिठाई घेऊन आल्यानंतर कोण माझ्याकडे मिठाई घेऊन आलं तर मिठाई घ्यायची नाही का, तुम्ही सांगा घ्यायची नाही का. मग काय याला प्रॉब्लेम आहे. हा काही बोला कोणाचा ब्लेम करत कंपन्या गावात उभं केला पाहिजे. काय चाललंय अरे गाव आपले ग्रामस्थ आपले गाव आपले किती मला नाही गाव आपलं ना युनिव्हर्सिटी ना युनिव्हर्सिटी देताना हा विषय नव्हता. त्या कंपनीचं अग्रीमेंट करून घ्यायचं की स्थानिकांना प्राधान्याने काम मिळालं पाहिजे. ते अग्रीमेंट दाखवा. ते अग्रीमेंट दाखवा. जो विषय बाबूराव ते अग्रीमेंट दाखवा. तुम्ही मला सांगता तुम्ही चित्यात काढता समोरच्याला दाखवा विषय अग्रीमेंट दाखवा. तुम्ही युनिव्हर्सिटी दिली ना, तुम्ही युनिव्हर्सिटी दिली त्याच्या 22च्या अर्जानी 2024 युनिव्हर्सिटी दिली. त्याचा मला तुम्ही आहे ना ते 80% स्थानिकांना प्राधान्य बसली आहे. मंदिरात असं ठरलं होतं 80% लोकांना काम द्यायची स्थानिकांना. मंदिरात असं ठरलं होतं की 80% लोकांना काम दिलं मिळावं असं एग्रीमेंट तयार करायचं.
कुठल्याच एग्रीमेंट करायचं, कुठला जरी इन्व्हेस्टर आला त्याकडे 1 रुपया घ्यायचा नाही असं पण ठरलं होतं. कुणी 1 रुपया पण घ्यायचा नाही, पण एग्रीमेंट करायचं हे ठरलं होतं. चालू झाल्यानंतरच आपल्याला कसं करता येईल. 2 ग्रामपंचायतीपूर्वी ऐका ना, नाही का बोलणे आम्ही बोलतो हो दादा. 2 ऐका ना, 2 ग्रामसभेच्या पूर्वी ह्याच ग्रामसभेत आपलं काय ठरलं होतं आता 2 मिनिटं तेच सांगतो. जर गावामध्ये कंपनी याची असेल चांगले, गावाच्या हिशोबाने चांगले असं तुमचं म्हणणे आमचं म्हणणे चांगलं आलं पाहिजे. पण आपल्या ग्रामसभेत काय ठरलं होतं, कंपनीला एनओसी घेताना कंपनीकडून काहीतरी निधी घ्यायचं, स्थानिक तरुणांना रोजगार, स्थानिक व्यावसायिकांना लायसन, याच्यासाठी जर तुम्ही बांधील असाल तर तुम्हाला एनओसी द्या असं आपलं ठरवलं गेलं. मग तुम्ही त्याच्यानंतर काय कार्यवाही केली. प्रत्येक ग्रामसभेत हा मान पाहायला निघतोय, पण ऐका त्याचा मुद्दा एनओसी दिला हा नाही. तुम्ही एनओसी दिला त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून काय मागून घेतलं हा मुद्दा आहे. आपण 2 पत्र दिलेली आहे. मी पूर्ण ग्रामपंचायतीचे दप्तर चालवले, पूर्ण ग्रामपंचायतीचे दप्तर चालवले. सगळ्या कंपनीचे अग्रीमेंट जुन्या काळात अडाणी लोक होती तेव्हाही अग्रीमेंट केलेलं आहे. स्थानिकांना 80% प्राधान्य दिलेलं CR त्या कंपनीने अग्रीमेंट का नाही घेतलेलं, या कंपनीचं अग्रीमेंट का नाही घेतलं तुम्ही मला येतो तुम्ही. मी काय नाटक केलंय, माझा जो आरोप झाला ना तो सिद्ध करा. मी काय नाटक केलं आमच्या कंपनीवर ना भरपूर, आमच्या कंपनीकडे ना वस्तूवर भरपूर पडत, एक पण पडत म्हणा, एक 2 असतील का कोणाला कामाला नाही लावायचं. काय झाले आपण त्याला 2 पत्र दिलेले जर त्यांनी जर नाही जाऊन काम येताना होतं. कोण आलं मागच्या ग्रामसभेत हा विषय झाला होता. तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट पुढे लुटून येतात. काय इथं तुम्हाला कुणाला काही बोललेलं अजिबात नाही, गंडीची कातडी आहे तुमची. हा मी